नमस्कार, आप देख रहे हैं जी मीडिया टुडे और मैं हूं आपके साथ गरिमा। पिछले 2-3 दिनों से मलकापुर शहर और तालुका में भारी बारिश हो रही है और इस बारिश के कारण नदियां और नहरें काफी हद तक उफान पर हैं। इस पानी के कारण खेतों में भारी मात्रा में पानी जमा हो गया है, जिससे फसलों को भारी नुकसान हुआ है। इससे किसान समुदाय हताश है और किसानों की खड़ी फसल छिन गई है। साथ ही इस बारिश के कारण ग्रामीण क्षेत्रों के सभी मंडलों के साथ साथ मलकापुर शहर के कई आवासीय क्षेत्रों में पानी घुस गया है, जिससे ये घर ढह गए हैं और घर में रखे अनाज और अन्य जीवन आवश्यक वस्तुओं को भारी मात्रा में नुकसान पहुंचा है, जिससे इन परिवारों के सामने भूखमरी की स्थिति उत्पन्न हो गई है। पिछले 2-3 दिनों से मलकापुर शहर और तालुका में भारी बारिश हो रही है और इस भारी बारिश के कारण नदियां और नहरें काफी हद तक उफान पर हैं। इस पानी के कारण खेतों में भारी मात्रा में पानी जमा हो गया है, जिससे फसलों को भारी नुकसान हुआ है। इससे किसान समुदाय हताश है और किसानों की खड़ी फसल छिन गई है। साथ ही इस बारिश के कारण ग्रामीण क्षेत्रों के सभी मंडलों के साथ साथ मलकापुर शहर के कई आवासीय क्षेत्र जैसे सुभाष चंद्र बोस नगर, सलीमापुर, पंत नगर, अंबेडकर नगर, विकास नगर, फातिमा नगर, माता महली नगर, लक्ष्मी नगर, मुकुंद नगर, हाशमी नगर, ताज नगर, रोहिदास नगर, छोटा बाजार, व्यापारी वर्ग आदि में आवासीय घरों में पानी घुस गया है, जिससे ये घर ढह गए हैं और घर में रखे अनाज और अन्य जीवनावश्यक वस्तुओं को भारी मात्रा में नुकसान हुआ है, जिससे इन परिवारों के सामने भूखमरी की स्थिति उत्पन्न हो गई है। हालांकि हम इस बयान के माध्यम से आपसे अनुरोध करते हैं कि इस लगातार बारिश से किसानों के खेतों, आवासीय घरों और आवश्यक वस्तुओं को हुए नुकसान का निरीक्षण करने के बाद इन परिवारों को तत्काल आर्थिक सहायता और आश्रय प्रदान किया जाए। और बयान की मांग इसलिए की गई है ताकि सरकार इस पर ध्यान दे ताकि कोई भी इस आर्थिक सहायता से वंचित न रहे। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पदाधिकारी शामिल थे। दादा, मलकापुरामध्ये ही पूरग्रस्त परिस्थिती झालेली आहे। याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। काय म्हणाल तुम्ही याबाबत? काल जी ढगफुटी दृश्य परिस्थिती मलकापूर तालुक्यात झाली, त्याला आम्ही स्पॉटवर जाऊन सगळीकडे पाहणी केली। राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते धडाडीने सगळीकडे जाऊन प्रत्येक नाल्यातला भाग जिथून पाण्याचा ओघ जास्त प्रमाणात आहे तिथे जाऊन पाहणी केली। तिथं आम्ही असं आमच्या निदर्शनास आलं की नगर परिषद यांच्या ढिसाळ कारभारामुळे आणि नियोजन नसल्यामुळे इथं बऱ्याच ठिकाणी पावसापूर्वी जे कामं व्हायला पाहिजे ते कामं न झाल्यामुळं लोकांच्या घरात पाणी बऱ्याच प्रमाणात शिरलं। कुठं 4-4, 5-5 फूट पाणी जे सामान्य लोकांच्या घरात, गोरगरिबांच्या घरात आम्ही बघितलं। आता आमची मागणी शासनाला एवढीच आहे की या लोकांचं जे जनावरांचं नुकसान झालेलं आहे, जे त्यांच्या मालाचं नुकसान झालेलं आहे किंवा घरांचं नुकसान झालेलं आहे, ते शासनाने द्यावं। शासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आपले पालकमंत्री जे आहेत यांना ही विनंती केलेली आहे की हे नुकसान जे आहे हे आपल्या सगळ्या जे गरजू लोक आहेत त्यांना मिळालं पाहिजे आणि त्या पद्धतीने ते होईल अशी आम्हाला आशा आहे। त्यासाठी आम्ही सगळं आज निवेदन देण्यासाठी किंवा प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही इथं सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आलेलो आहोत। अरुण दादा, दरवेळी अशा प्रकारचा तांडव ह्या पावसाचा होतो आणि याच्यामधून आपण दरवेळी मागण्या करतो की लोकांना त्याचा काही ना काही अल्प तरी भाग भेटायला पाहिजे, काहीतरी नुकसान भरपाई भेटायला पाहिजे, परंतु प्रशासनाकडनं याच्यामध्ये कोणाची फाईल पुढे आणि कोणाची फाईल मागे होते आणि हे लोक मदतीपासून वंचित राहतात। त्याबाबत आपण काय सांगाल? या ठिकाणी जे परवा दिवशी मलकापूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जो आज पाण्याचा महापूर आला होता, त्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकं पूर्ण ग्रामीण भागातील आणि तालुक्यातील सर्वांच्या पिकांचं खूप नुकसान झालेलं आहे। त्यांना नुकसान भरपाई मिळावी, तसेच मलकापूर शहरामध्ये नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आज आपण जे लोकांच्या घरामध्ये कमीत कमी 3-3 फूट
पाणी होतं. आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी वार्डामध्ये जाऊन त्या ठिकाणी निरीक्षण केलं. अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही सोबत घेतलं. तहसीलदार साहेब आमच्या सोबत होते. शिवचे प्रतिनिधी शिव या ठिकाणी नव्हते, कारण शिवला या मलकापूर नगरपालिकेशी काही देणेघेणे नाही आहे. या ठिकाणी स्थानिक शिव नसल्यामुळे या मलकापूर शहरातील नाल्यांची साफसफाई यांनी केलेली नाही. मान्सून पूर्व ऍक्च्युअली यांनी नाल्यांची सफाई करायला पाहिजे. आम्ही याआधी राष्ट्रवादीच्या वतीनं त्यांना मागण्या केलेल्या आहे, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. हे सर्व विषय आम्ही येणाऱ्या या आपले पालकमंत्री येणार आहेत, पालकमंत्री महोदयांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी सांगणार आहे, त्यांना विनंती करणार आहे की सगळ्यात आधी या मलकापूरला आम्हाला स्थायी या ठिकाणी आपण शिव द्यावा, जेणेकरून मलकापूर शहरातील नागरिकांच्या या ठिकाणी आपल्याला समस्या सोडवण्यात येतील. आणि आम्ही आज माननीय कार्याध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं एसडीएम साहेबांना जाऊन भेट घेतली. त्यांना आम्ही सविस्तर या ठिकाणची माहिती दिली आणि त्यांना सांगितलं तात्काळ या ठिकाणी आपण पंचनामे करून या सर्व लोकांना या ठिकाणची या सर्वांना सानुग्रह वाटप करण्यात यावं, अशी मागणी या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेली आहे. धन्यवाद. राजू भाऊ, नगरपालिका प्रशासन याचा शून्य कारभार सगळेजण सांगतच आहे, पण आपल्याला काय वाटतं? त्याचा अनुभव आम्ही काल दिनांक 16/10/2025 या रोजी आम्ही सकाळी प्रत्यक्षात बघितलेला आहे. मी स्वतः माझ्या वार्डातील नागरिकांसोबत त्या भागामध्ये फिरून मी ज्या भागाचं नेतृत्व करतो तो भाग नदीकाठीलाच येतो. आणि त्याच्यानंतर आज 25 वर्ष अगोदर मी जे तिथं स्वतः नगरसेवक असताना त्यांना जे घरकुल बांधून दिलेले आहे त्या घरकुलाला आज जवळपास 25 वर्ष झाले. त्यांचे प्रत्येकाचा स्लॅब हा ढिसूळ झालेला आहे. त्या स्लॅबमधून प्रत्येकाच्या पाणी गळत होतं आणि तो स्लॅब केव्हाही त्यांच्या अंगावर पडू शकतो अशी परिस्थिती आहे. तर मी शासनाला एवढं सांगतो की शासनाचं म्हणणं आहे की आता आम्ही अतिक्रमण जागेमध्ये घरकुल बांधून देऊ शकत नाही. आता त्याच अतिक्रमण जागेमध्ये आम्ही रमाई घरकुल योजना मंजूर करून देतो. तर मी शासनाला विनंती करतो की त्यांचे जे ढिसूळ घरं झालेले आहे त्यावेळेस जर मी नगरसेवक असताना त्यांना नगरपालिकेमार्फत बांधून दिले तर आज सुद्धा बांधून द्यायला हरकत नाही. आम्ही आता आमच्या पालकमंत्र्यांसोबत त्या विषयावर बोलणारच आहे, साहेबांच्या कानावर तो विषय टाकणार आहे आणि यांचे लवकरात लवकर ते ढिसूळ झालेले घरं पाडून यांना नवीन कसे बांधून देण्यात येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. यांच्या घरामध्ये जो पाणी गेलेलं होतं, यांचं खाण्यापिण्याचं जे अन्न वाया गेलं मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. यांना जवळपास 4 वाजेपर्यंत हे सर्व लोक घराच्या बाहेर उभे होते, कारण की पाणी पावसामुळे नदीकाठ असल्यामुळं विषारी जनावरं त्यांच्या घरामध्ये गेलेले होते. अडचणीचा भाग असल्यामुळे त्यांना समजत नव्हतं. तर मी त्यांना जवळपास 4 वाजेपर्यंत बाहेर ठेवलं घराच्या आणि 4 वाजेनंतर आम्ही घराच्या चौकशा करून त्यांना त्यांच्या घरात पाठवलं. मी शासनाला एवढीच विनंती करेन की हे जे सर्व गरीब लोक आहे ज्यांचं अन्नधान्य घालण्याचे कपडे यांचं सर्व जे आजच्या रोजी जे नुकसान झालेलं आहे त्यांना लवकरात लवकर यांचे पंचनामे करून यांना काहीतरी प्रमाण मदत करावी अशी आम्ही शासनाला विनंती करायला आलेलो आहे. जी मीडिया टुडे के लिए मलकापुर से अनिल कुमार गोठी की रिपोर्ट. फिलहाल इस खबर में इतना ही. बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे. नमस्कार.